नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये खूपच छान असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। फायनली पारू शुद्धीवर येणार आहे, तिच्या जीवाचा धोका टळणार आहे। आणि हे सगळं कशामुळे होणार आहे तर तिच्या देवीआईमुळे। देवीआई तिच्यासाठी जे काही करणार आहे त्यामुळे पारूला जीवनदान मिळणार आहे। आणि खऱ्या अर्थाने पारू आणि अहिल्या हे यांच्यामध्ये एक रक्ताचं नातं तयार होणार आहे। तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। तर इकडे आदित्य मारुतीकडे आलेला असतो, कारण आदित्यला इकडे सांगितलेलं असतं ते म्हणजे गणी बोललेलं असतो आदित्यला की बाला तुमच्याबद्दल आणि तायडीबद्दल कळलेलं आहे। तुम्ही आणि तायडी काल एकत्र बसलेला होता, तुम्हाला दोघांना एकत्र बाने पाहिलेलं आहे। आणि जेव्हा आदित्य इकडे घरी येतो नक्की काय झालेलं आहे हे त्याला पाहायचं असतं। गणीला पण माहिती नसतं की इकडे पारूला विष दिलेलं आहे, फक्त गणीनं तेवढीच गोष्ट सांगितलेली असते। आणि तेव्हापासून बा आपला वेडवणी करतोय ही गोष्ट गणीच्या निदर्शनात आलेली असते, म्हणून त्याने आदित्यला जाऊन ते सांगितलेलं असतं। पण जेव्हा गणी हा आदित्यकडे येतो आणि हे सगळं सांगतो तेव्हा आदित्य धावतच येतो आणि पाहतो तर काय, जी अवस्था झालेली असते पारूची ती खूपच भयानक अशी असते। आदित्य येऊन पाहतो तर पारूची अवस्था ही खूप बिकट झालेली असते। पारू बेशुद्ध पडलेली असते, पारूच्या तोंडातून फेस यायला लागलेला असतो आणि पारूला काहीच समजत नसतं। आदित्य पाहतो, आदित्य मारुतीला म्हणतो की मारुती मामा हे सगळं काय चाललेलं आहे, कारण आदित्यला शंका आलेली असते मारुतीनं काहीतरी गोंधळ घातलेला आहे। आणि मग मारुती एवढं सगळं होऊन पण पारूचं तसाच बघत बसलेला असतो। आणि मग आदित्य विचारतो मारुती मामा हे सगळं काय चाललेलं आहे तुमचं। तेव्हा मात्र इकडे मारुती शांत बसतो। तेव्हा आदित्य म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेवा मारुती मामा, आत्ताच्या जर पारूच्या अवस्थेला तुम्ही जबाबदार असाल तर मी सोडणार नाही तुम्हाला। आधी पहिलं मला पारूचा जीव वाचवणं महत्त्वाचं आहे, मी पारूचा जीव वाचवत आहे आणि नंतर बाकीच्या गोष्टींचा उलगडा होईल, असं आदित्य बोलत असतो। आणि मग पारूला तो उचलतो आणि तसंच घेऊन निघालेला असतो। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता जी आदित्यची अवस्था असते ती खूप बिकट झालेली असते। आदित्यला खूप काळजी वाटायला लागलेली असते आणि आदित्य धावतच बाहेर पारूला घेऊन येतो, ड्रायव्हरला आवाज देतो आणि ड्रायव्हरला सांगतो की ड्रायव्हर गाडी काढ लवकर। त्याच वेळी तिथे आलेली असते ती म्हणजे सावित्री म्हणते आदित्य बाबा पारूला काय झालं। तेव्हा आदित्य म्हणतो की पारूला काहीतरी होतंय, मला माहित नाहीये, पारूच्या तोंडाला फेस येतोय, पारू बेशुद्ध झालेली आहे। तुम्ही आईला तेवढं सावित्री मावशी आईला तेवढं सांगा मी पारूला घेऊन हॉस्पिटलला चाललेलो आहे। हा निरोप आदित्यने तेवढ्या गडबडीत दिलेला असतो। आणि मग सावित्री धावतच येते, अहिल्या देवी आईच्या पुढे उभी असते आणि देवी आईकडे प्रार्थना करत असते। सावित्री घाबरत आलेली पाहून इकडे अहिल्या विचारते की काय झालं। तेवढ्यातच श्रीकांत पण तिथे येतो। श्रीकांत म्हणतो की काय झालेलं आहे हे सगळं विचारणं चालू असतं। तेव्हा मात्र सावित्री सांगते की आदित्य बाबा पारूला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलेत। तेव्हा अहिल्या म्हणते काय झालंय पारूला। तेव्हा सावित्री सांगते मला नाही माहिती काय झालेलं आहे, पण पारूची अवस्था मात्र खूप बिकट झालेली आहे, तिच्या तोंडाला फेस येत होता आणि आदित्य बाबा पारूला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलेले आहेत। ही गोष्ट जेव्हा अहिल्या ऐकते तेव्हा तिला धक्का बसतो, मारुती कुठं आहे। तेव्हा सावित्री म्हणते कदाचित ते घरी असतील, मारुती दादा कुठे ते मला माहित नाहीये, फक्त आदित्य दादाच गेलेले आहेत हे तिनं सांगते। अहिल्या आणि श्रीकांतला धक्का बसतो। अहिल्या म्हणते आत्ताच्या आत्ता आपल्याला हॉस्पिटलला गेलं पाहिजे। आता ते दोघंही निघणार असतात, तेवढ्यातच श्रीकांत म्हणतो की मी मारुतीकडे जाऊन येतो। श्रीकांत आहे तो मारुतीकडे जायला निघतो आणि तिथे गेल्यानंतर मारुती जो असतो तो वेड्यासारखा बरळत असतो। आपण आता गेली काही दिवस झालं पाहत आहे, जेव्हापासून मारुतीला आदित्य आणि पारूच्या नात्याबद्दल कळलेलं आहे तेव्हापासून मारुती फक्त वेड्यासारखा वागत असतो। आणि मारुती इकडे म्हणत असतो की बघितलं ना, आणि तो सुमनच्या फोटोच्या पुढे उभा राहून बोलत असतो बघितलं ना सुमे, मी एवढा प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही, आता काय करणार आहे। आदित्य साहेब आले आणि पारूला घेऊन हॉस्पिटलला गेलेले आहेत। अगं पारूला मी स्वतः विष दिलं पण बघितलं ना काय झालेलं आहे। आणि हे सगळं श्रीकांत बाहेरून ऐकत असतो आणि श्रीकांतला धक्का बसतो। श्रीकांत तिथे येतो आणि म्हणतो मारुती तू काय बोलतोस हे सगळं। तेव्हा इकडे मारुतीचं बोलणं अजूनही चालू असतं। तो म्हणत असतो की हो काय करणार, कारण आदित्य बाबा आणि पारू यांचं नातं बिघडलेलं आहे, यांच्या नात्यामध्ये वेगळंच काहीतरी घडत आहे आणि त्यामुळेच आपल्याला हे सगळं घडताना पाहायला मिळत आहे। हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि इकडे मारुती त्याचबरोबर
इकडे पारू हे सगळं बोलणं त्याचं चालू असतं आणि तो बोलत असतो. त्याच वेळी पाहायला मिळतं की एवढं सगळं झालेलं असूनही इकडे श्रीकांत मात्र शांत राहतो आणि मारुतीला तो समजवत असतो, पण मारुती मात्र ऐकायलाच तयार होत नाही. मारुती वेड्यासारखा बरळत असतो. त्यातून श्रीकांतला एक कळलेलं असतं आदित्य आणि पारूच्या नात्याबद्दलचं सत्य. कारण पारूच्या गळ्यात आदित्यच्या नावाचं मंगळसूत्र आहे. पारू ही आदित्यवरती प्रेम करत आहे हे सत्य त्याला कळलेलं असतं आणि त्यासोबतच इकडे मारुतीने स्वतःहून विष दिलेला आहे. श्रीकांत मारुतीला म्हणतो की तुला कळतंय का, तू काय बोलतोस हे सगळं? तेव्हा मारुती काहीच बोलत नाही. मारुतीला तो म्हणतो की तू स्वतः पारूला विष दिलेला आहे. एवढ्या खालच्या लेवलला तू जाशील असं मला कधीही वाटलं नव्हतं. आणि त्याचबरोबर इकडे अहिल्या येते. मग श्रीकांत आणि अहिल्या दोघंही आता हॉस्पिटलला जायला निघतात. तिथं आल्यावर पाहतात की पारूची कंडिशन खूप क्रिटिकल असते आणि पारूला आता रक्ताची गरज असते. तेव्हा डॉक्टर सांगतात की त्यांना पेशंटला रक्ताची गरज आहे, पण पेशंटचा ब्लड ग्रुप हा बॉम्बे ग्रुप असल्यामुळं त्यांना ते रक्त देणं अवघड जात आहे. तेव्हा श्रीकांत तिथे असतो. श्रीकांत लगेच सांगतो, अहिल्या तुझा बॉम्बे ब्लड ग्रुप आहे ना, त्यामुळं मग आता तो प्रश्न मिटलेला असतो. अहिल्या म्हणते की हो, माझा बॉम्बे ब्लड ग्रुप आहे, तुम्ही आत्ताच्या आत्ता टेस्ट करा आणि मी रक्त द्यायला तयार आहे. मग डॉक्टर सांगतात की हो, त्यांना घ्या टेस्टिंगसाठी आणि मग नर्स अहिल्याला घेऊन जातात आणि अहिल्याचा ब्लड ग्रुप चेक केला जातो. तर तो ब्लड ग्रुप पारूशी मॅच होतो आणि त्या क्षणी पारूला तिथे ब्लड दिलं जातं आणि मग पारूला ब्लड दिलं की त्याबरोबर पारूची तब्येत ही आता सुधारायला लागलेली असते. पण आदित्य आता मात्र बोलायचं सोडत नाही आणि आदित्य म्हणत असतो की मारुती हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे. तेव्हा श्रीकांत तिथं असतो. श्रीकांत म्हणत असतो की हो, मारुतीने स्वतः विष दिलेला आहे आणि मग आता ही पोलीस केस झालेली असते. त्यामुळं आदित्य आणि अहिल्या यांच्या नावामुळं फक्त हे सगळं थांबलेलं असतं. पण आता पोलीस तिथं चौकशीसाठी आलेले असतात आणि मग पोलीस म्हणतात की मारुती, तुम्हाला आम्ही ताब्यात घेत आहोत, कारण हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे. तुम्ही तुमच्या गुन्ह्याची कबुली तुमच्या स्वतःच्या तोंडाने द्या, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे श्रीकांत आता अहिल्याच्या जवळ असतो. अहिल्याने ब्लड दिलेलं असतं आणि अचानक येऊन तिला ते ब्लड द्यावं लागलेलं होतं. त्यामुळं इकडे अहिल्या पण आता क्रिटिकल कंडिशनला थोडीशी असते आणि ती बेशुद्ध असते. डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की 1 तासात तिला पण बरं वाटेल आणि आदित्य इकडे खुश झालेला असतो. पारू शुद्धीवर आलेली असते आणि त्याच वेळी नंतर अहिल्या पण इकडे शुद्धीवर येते. आता पारू आणि अहिल्या यांच्या दोघींमध्ये एक रक्ताचं नातं निर्माण झालेलं आहे, कारण पारू आणि अहिल्या यांच्या दोघींचं आता सेम रक्त झालेलं आहे आणि पारू जी आहे ती अहिल्यासोबत आता तिथे पेशंट जरी असली तरीही पारूच्या मनात अहिल्याबद्दलचं जे असलेलं नातं ते आपल्या सर्वांनाच माहिती आहे. मारुतीला आता त्याच्या गुन्ह्याची शिक्षा तर मिळणार आहे. मारुतीला आता पोलीस येऊन घेऊन गेलेले आहेत आणि मारुतीला जेलमध्ये टाकलेलं आहे. तर आता पारू आणि आदित्य मारुतीला या सगळ्यातून कसं बाहेर काढणार आहेत. त्याचबरोबर श्रीकांतला तर आता पारू आणि आदित्यच्या नात्याचं सत्य समजलेलं आहे, परंतु आता बाकीच्या सगळ्या गोष्टी क्लिअर करण्यासाठी आता अहिल्याला हे सत्य जेव्हा कळणार तेव्हा अहिल्याचा काय निर्णय असणार हे आपल्याला पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.